चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये. चला, इयत्ता 6वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ कंटिन्युअसली लास्टपर्यंत बघायचा विदाऊट स्किपिंग, कारण तुमच्यासाठी सेकंड सेमिस्टरचा जो फायनली आपला पायाभूत चाचणीचा पेपर होणार आहे आणि त्याच्यानंतर जो मेन तुमचा सेमिस्टरचा पेपर होणार आहे, ह्या दोन्हीही उपयुक्त बघा मित्रांनो. एक्झामसाठी आपला मॅथमॅटिक्सचा गणित विषयाचा आपल्याला पूर्णपणे पेपर घेऊन आलो, ठीक आहे ना. पूर्णपणे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. यामध्ये आपण मॅथमॅटिक्सचा गणित या विषयाचा पूर्णपणे क्वेश्चन पेपर बघणार. लक्षात घ्या, तुम्ही सेमी इंग्लिशला असू द्या, मराठीला असू द्या, नंतर इंग्लिश मिडियमला असू द्या, काही फरक पडत नाही. पूर्णपणे हा पेपर तुम्हाला कामी येणार आहे. पूर्ण मराठी लँग्वेजमध्ये तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करणार आहे, ठीक आहे ना. तर चला, फायनल विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतोय आता इयत्ता 6वीचा गणित विषयाचा बघा पायाभूत चाचणीचा असेल किंवा सेमिस्टरचा पेपर आपण बघतोय. त्यापूर्वी सर्वांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला, पटापट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खाली सबस्क्राईबचं बटन आहे, पटकन दाबून घ्या. सबस्क्राईबचं बटन जर दाबलं नसेल तर तुमच्याजवळ पुढचे नेक्स्ट व्हिडिओ हे येणार नाही. ओके, चला व्हिडिओला सुरुवात करतो बघा मित्रांनो. बघा, पहिला क्वेश्चन बघा, फिल इन द ब्लँकसाठी तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला होता. बघा, व्यवस्थित क्वालिटी वाढवा व्हिडिओची, काय अडचण नाही, एकदम स्लोली बघा. जे क्वेश्चन तुम्हाला देतो ते टिकमार्क करा, वही काढा, नोटबुक काढा, पुस्तक काढा, काय असेल ते नोट्स काढा आणि व्यवस्थित नोट करून घ्या. या एक्झाम्पलला सॉल्व्ह करा. 100% तुम्हाला याचा फायदा होणार आहे. ओके, चला बघा, फिलिंग द ब्लँक्स बघते आता. बघा बघा काय दिलं आता, 1 × 5 / 4 × 5 बरोबर आहे. 1 × 5 4 × 5 बरोबर आहे. 5 × 5 5 × 1 5 4 5 20. इकडे आला तुमचा आन्सर 20 बरोबर आहे. 5/20, ठीक आहे. पण बघा, प्रॉफिट दिले. प्रॉफिट म्हणजे काय, ते SP - कॉस्ट प्राइस बरोबर आहे. काय SP - कॉस्ट प्राइस बरोबर आहे. विक्री मायनस काय, खरेदी, विक्री किंमत वजा खरेदी किंमत, ठीक आहे. पुढे बघा मित्रांनो, मॅच द फॉलोइंग तुम्हाला जोड्या लावायचे. बघा आता काय, 17 बरोबर n + 2 17 = n + 2. मग आता यांची तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. हा 7 इकडे प्लस आहे, इकडे गेलो काय होणार, मायनस होणार. 17 - 7 किती आला, 10 आला. म्हणजे यांची व्हॅल्यू किती आली, 10 आली. ओके, पुढे बघा 30 = 5x बघा दिले, 5x दिले. आता हा 5 इकडे मल्टिप्लाय, इकडे आले काय होईल, डिवाइड होईल. मग 30 / काय होणार, तर लक्षात घ्या 30 / 5 तर किती येणार आहे, 5 × 1 5 5 × 6 30 बरोबर. किती येणार, 30. म्हणजे आपला आन्सर हे ए येणार, ठीक आहे. पुढे बघा m/2 = 40. m ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची. हा 2 इकडे डिवाइड आहे, इकडे गेलो काय होईल, मल्टिप्लाय होईल. म्हणजे 14 × 28 m ची व्हॅल्यू आपल्याला 28 भेटणार आहे, ठीक आहे ना. म्हणजे तिसऱ्याचं उत्तर बी असणार आहे. ओके, लक्षात घ्या. आणि जर नाही कळलं तर लक्षात घ्या, सिंपल बघा, इथं n आहे, या दोघांमध्ये कुठंच n नाही आहे. n कुठे ऑप्शनला, हे ऑप्शन डायरेक्टली तुम्ही याच्यावर टच करू शकता. म्हणजे काय, डायरेक्टली तुम्ही याच्यावरती काय आन्सरला लॉक करू शकता, ठीक आहे ना. पुढे बघा, x दिला, इकडे x नाही, इकडे x नाही, इथं x आहे. x ची व्हॅल्यू इथे ना, डायरेक्टली आन्सर तुमचा असणार. इथं m दिलाय, वरती m आहे का नाही, म्हणजे इथं m, डायरेक्टली तुमचा आन्सर असंही तुम्ही करू शकतात. ओके, पुढे बघा, सॉल्व द एनीवन दिले 2 मार्काला. बघा काय, रीमा हॅज, बघा काय सांगितलं तुम्हाला, रीमा हॅज 24 नोटबुक्स अँड 18 बुक्स. फाइंड द रेशो ऑफ नोटबुक टू विचारले बुक्स. तुम्हाला लक्षात घ्या, तुमचा रेशो फाइंड आउट करताना जर तुम्हाला बुक्स टू नोटबुक विचारलं तर तुमचं जे उत्तर असणार आहे वरती, जो डिनोमिनेटर असणार तुमचा, ठीक आहे ना, तो वरती येणार. आणि जो न्यूमरेटर वगैरे असेल तुमच्याकडं तर नीट समजून घ्या का याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे. ओके ना. बघा आता मित्रांनो, तुम्हाला सांगितलं का रीमा हॅज 24 नोटबुक्स. मग आता याच्यामध्ये तुम्हाला नोटबुक टू तुम्हाला बुकचा रेशो सांगितला आहे. सो देअरफॉर नोटबुक अपॉन बुक्स बरोबर. काय, नोटबुक अपॉन बुक्स असणार आहे. म्हणजे वरती तुमच्या नोटबुक घ्यायचं आणि रेशोला खाली काय, बुक्सला डिवाइडला काय घ्यायचं, बुक्स घ्यायचं. ओके, नोटबुकची संख्या 24 आहे आणि बुक्सची काय 18 आहे. तर 24/18 झाला. 6 ने याला डिवाइड करा. 6 4 द 24 आणि 6 3 द 18. म्हणजे काय, आपला रेशो आला 4:3 आला, ठीक आहे ना. नोटबुक टू बुक्स आला आणि बुक्स टू द नोटबुक असतं तर 3:4 येईल आपला, ठीक आहे. पण बघा, सॉल्व द इक्वेशन दिले. y - 5 = 1 दिलंय. ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. हा इकडे मायनस आहे, इकडे गेलो काय होणार, प्लस होणार. सो देअरफॉर y = 1 + 5 = y ची व्हॅल्यू आली 6. किती येणार, 6 येणार. ओके, रीराइट द फॉलोइंग युजिंग द लेटर. बघा मित्रांनो, काय रीराइट द फॉलोइंग युजिंग द लेटर तुम्हाला दिले. बघा काय दिले, पहिला बघा, द प्रॉडक्ट ऑफ 15 अँड अनदर नंबर. काय तुम्हाला सांगितलं का लेटरमध्ये लिहायचे. प्रॉडक्ट म्हणजे काय, तर मल्टिप्लिकेशन. काय असणार, तो मल्टिप्लिकेशन असणार आहे. म्हणजे 15 आणि एखाद्या नंबरचा मल्टिप्लाय तुम्हाला लिहायचं. मग 15 घेतला, 15 × x केला आपण समजा, तर आपला आन्सर किती येणार, 15x. तुम्ही एक्सच्या जागी नंबर घेतला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. पण आपल्याला व्हेरिएबलच दाखवा, कारण तुम्हाला इथं अनदर नंबर शो करायचा तिथं, ठीक आहे ना. आन्सर नको आहे आपल्याला, ठीक आहे ना. काय आन्सर नको आहे आपल्याला. म्हणजे 15 × ABCD घ्या, XYZ झेब्रा काही चालेल, काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. पण बघा 4 ×
4 टाइम्स अ नंबर इज अ 25 म्हणजे काय एखाद्याचा 4 वेळा गुणाकार हा काय 24 त्याचा आन्सर आहे. म्हणजे काय 4x म्हणजे काय का 4 × x घ्या इज इक्वल टू 24 हे आपला फायनल आन्सर आहे. नंतर बघा मित्रांनो द सम ऑफ सर्टेन नंबर काय द सम ऑफ सर्टेन नंबर म्हणजे काय एखाद्या नंबरच्या मध्ये काय एखाद्याची ॲडिशन करणार. ठीक आहे ना. मग आपण x + n घेतला n म्हणजे काय एखादा नंबर तुम्ही टाका 1 2 3 4 5 टाका काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. पुढे बघा राईट द नंबर ऑफ फेसेस एजेस अँड व्हर्टायसेस ऑफ द ईच शेप इन द गिवन बिलो. ओके पहिला दिला बघा सिलेंडर हेक्झागॉन प्रिझम दिलेला तुम्हाला 3D मध्ये. ठीक आहे ना. मग आता बघा याचा सिलेंडरचा फेस 1 आणि हा 2 इथं आला व्हर्टायसेस नाही एज याला किती येणार 2 येणार. नंतर हेक्झागोनल प्रिझम म्हणजे किती असणार याला फेसेस 8 येणार व्हर्टायसेस 12 येणार आणि एजेस किती येणार तर 18 येणार. ओके ना. नीट लक्ष द्या काही अडचण नाही याच्यामध्ये. जर डाऊट असेल काय तर कमेंट करा नक्की. याच्यावरती आपण पुढे अजून एक व्हिडिओ बनवूया. पुढे बघा सॉल्व एनीवन बघा दिले नेम द पेअर ऑफ ॲडजस्टंट साईड इन द फिगर. बघा आता ॲडजस्टंट साईड बघा दिलं तुम्हाला. आता ॲडजस्टंट साईड म्हणजे काय का एखादी जो साईडमधला जर एखादा पॉईंट असेल बिंदू असेल तो तुम्हाला कॉमन आला पाहिजे. जसं की समजा मी AC आणि AB घेतला तर हा AC आणि हा AB घेतलेला आहे तर याच्यामध्ये काय झालं बघा AC आणि AB मध्ये बघा तर हा AC आणि AB मध्ये बघा हा A कॉमन आहे बघा काय A कॉमन आहे इकडे AB आणि हा AC बरोबर आहे. म्हणजे हा झाला याचा ॲडजस्टंट साईड आहे दोन्ही. ठीक आहे ना. पण बघा BA घेतला मी समजा काय घेतला BA घेतला हा BA आणि BD घेतला तर याच्यामध्ये बघा हा B कॉमन आहे. नंतर समजा CA आणि CD घेतला याच्यामध्ये काय कॉमन काय C आला बरोबर आहे. तर अशा प्रकारे तुम्ही अजून या 1 2 3 4 पेअर करू शकतात. बघा DB घ्या किंवा DC घ्या D याच्यामधला दोघांचा कॉमन आला. ओके पण बघा ड्रॉ द लाईन AB टेक द पॉईंट M एनिवेअर आउटसाइड द लाईन युझिंग द कंपास अँड रुलर ड्रॉ द MN परपेंडिक्युलर टू द लाईन. ठीक आहे ना. परपेंडिक्युलर लाईन तुम्हाला अशा प्रकारे ड्रॉ करायची आहे. हे ड्रॉ करा तुम्ही काय अडचण नाही. पण बघा ऑब्झर्व द फिगर बिलो अँड द फाइंड आउट देअर द नेम्स. त्याचे तुम्हाला नेम्स वगैरे तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. ओके ना. आता लक्षात घ्या सगळ्यांचे साईड मोजून घ्या कोणत्या किती दिले बघा 1 2 3 4 5 ज्याला 5 बाजू असतात 5 साईड असतात त्याला आपण काय म्हणतो तर पेंटागॉन. काय असणार हा तर पेंटागॉन याला साईड 5. पुढे बघा हेक्झागॉन म्हणजे याला किती साईड असतात 6 असतात. काउंट करा बघा 1 2 3 4 5 6 बरोबर किती आला 6 आला म्हणजे हा झाला तुमचा हेक्झागॉन. पुढे बघा मित्रांनो नेक्स्ट बघा दिले हेप्टागॉन हा कोणता तर हेप्टागॉन याला साईड किती मोजा 1 2 3 4 5 6 7 बरोबर किती आल्या 7 साईड आला म्हणजे हा झाला तुमचा हेप्टागॉन. पुढे बघा ऑक्टागॉन म्हणजे किती 8 साईड आल्याच पाहिजे 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर आहे. किती आला ऑक्टागॉनला 8 साईड आल्या म्हणजे हा झाला तुमचा ऑक्टागॉन झाला. ओके एकदम सिंपल लक्षात घ्या आणि तुम्हाला खूप IMP कार्याच्यावरती बऱ्याचदा क्वेश्चन हे 100% विचारले जातात. पुढे बघा ड्रॉ द डायग्राम अँड फाइंड आउट द टाइप्स ऑफ द ट्रायंगल. काही टाइप्स ऑफ द ट्रायंगल तुम्हाला फाइंड आउट करायचे. पहिला बघा लेंथ दिले तुम्हाला अगोदर लेंथ बघा समजून घ्या काय काय लेंथ दिले बघा काय सांगितलं बघा 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर. तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये एकही जे मेजरमेंट दिले ते एकही सेम नाही आहे. हा एका सेम नाही आहे म्हणजे काय ऑल आर द साईड आर द डिफरंट तर याला म्हणतात स्केलेन ट्रायंगल. याला काय म्हणतात स्केलेन ट्रायंगल. पुढे बघा 4.3 4.3 4.3 तीनही सेंटीमीटर दिले 4.3 सेंटीमीटर 4.3 सेंटीमीटर 4.3 सेंटीमीटर. मग याच्यावरून आपल्याला समजते का विच आर द ऑल आर द sides are the equal so therefore this type of the triangle is called as the equilateral triangle. याला काय म्हणतात इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतात. पुढे बघा 3.4 सेंटीमीटर 3.4 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर बघा इथं 2 सेंटीमीटर सेम दिले तुम्हाला म्हणजे 2 साईड याच्यामधले तुम्हाला काय सेम दिले म्हणजे काय 2 साइड्स आर द इक्वल. जेव्हा एखाद्या ट्रायंगलमध्ये 2 साईड इक्वल असतात त्याला काय म्हणतात आयसोस्केल्स ट्रायंगल असे म्हटलं जातात. पुढे बघा वापस नेक्स्ट बघा 3 सेंटीमीटर 3.7 सेंटीमीटर 3.4 आणि 4 सेंटीमीटर. पुन्हा एकदा ह्या पहिल्या क्वेश्चन सारख्या सगळ्यात तीनही डिफरंट आहे. जर तीनही साईड तुमच्या डिफरंट असेल ऑल साईड आर द डिफरंट सो दॅट इज कॉल्ड ॲज द स्केलेन ट्रायंगल. जसं फर्स्टवाला आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलं होतं. ओके चलो पुढे बघा आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन बघा राईट डाऊन द 2 प्रॉपर्टीज ऑफ द ट्रायंगल विथ द एक्झाम्पल. तुम्हाला काय करायचं आहे का एखाद्याचं 2 प्रॉपर्टी आपल्या ट्रायंगलच्या कुठल्या येतात तर तुम्ही काय करू शकता ट्रायंगल तर ड्रॉ करावं लागणारच तुम्हाला. अशापैकी कुठलाही ट्रायंगल तुम्ही ड्रॉ करू शकतात. ओके ना. पहिला काय तुम्ही ट्रायंगलबद्दल सांगू शकतात का ट्रायंगल हॅज द 3 साईड बरोबर आहे किंवा ट्रायंगल हॅव द 3 अँगल्स बरोबर आहे. द ऑल द ऑल द समेशन ऑफ द ऑल अँगल्स ऑफ गिवन ट्रायंगल विच आर द बिकम 180 डिग्री बरोबर आहे. तर तीनही अँगलची ॲडिशन ही तुमची 180 डिग्री असते. अशा प्रकारे तुम्ही याच्यातले काय करू शकतात का प्रॉपर्टी लिहू शकतात. ओके पुढे बघा अ शॉपकीपर बॉट अ बायसायकल फॉर द
1000 rupees and the sold same for the 3400 rupees, how much was his profit? काय का त्यांनी ती सायकल 3000 रुपयाला विकत घेतली आणि 3400ला त्यांनी सोल्ड केली म्हणजे विकत केली. ठीक आहे ना. मग प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आपल्याला माहिती आहे, SP इज इक्वल टू SP मायनस CP म्हणजे काय, सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस, बरोबर आहे. खरेदी वजा विक्री वजा खरेदी, बरोबर आहे. मग काय विक्री याची किंमत किती झाली 3400 रुपये, बरोबर आहे. SP प्राईस आणि CP म्हणजे काय खरेदी किंमत 3000. 3400 मधून आपण 3000 वजा केले तर आपल्याला किती भेटणार आहे 400 म्हणजे काय 400 रुपये भेटणार. म्हणजे एकूण याला 400 रुपये नफा झाला किंवा त्याला आपण म्हणतो प्रॉफिट झाला 400 रुपीज. ओके. पुढे बघा, ऑब्झर्व द फिगर्स बिलो अँड राईट द टाइप्स ऑफ द बेस ऑन दिस ट्रायंगल किंवा अँगल्स. ओके ना. बघा काय दिलं आता याच्यामध्ये, बघा राईट अँगल दिले तुम्हाला, ऑप्टिक्स अँगल दिले. ठीक आहे ना. मग आता हा सगळ्यात पहिला जो दिला आपल्याला तो कुठला, तर राईट अँगल ट्रायंगल. कुठला हा, तर राईट अँगल ट्रायंगल. दुसरा बघा, कारण याच्यामध्ये एक अँगल हा आपल्याला 90 डिग्री दिसतोय. ओके. पुढे बघा दिला आहे ऑप्टिक्स अँगल, कारण हा 90 डिग्रीच्या जास्त आहे 125 म्हणजे हा झाला तुमचा ऑप्टिक्स अँगल ट्रायंगल. आणि बाकीचे हे तीनही अँगल हे तुमचे स्मॉल आहे 90 डिग्रीपेक्षा, म्हणजे याला म्हणतात आपण ॲक्यूट अँगल. काय का तीनही जर अँगल तुमचे 90 डिग्रीपेक्षा कमी असतील तर त्याला आपण ॲक्यूट अँगल ट्रायंगल म्हणतो. खालचा टेबल आपल्याला कंप्लीट करायचे. बघा नेम्स बघा दिले तुम्हाला. ठीक आहे. नेम्स अँड नंबर ऑफ साईड्स बघा दिले. क्वाड्रिलॅटरला 4 साईड असतात, ऑक्टागॉनला 8 असतात, पेंटागॉनला 5 आणि हेप्टागॉनला 7 असतात. हे आपण इतक्यात बघितलेलं आहे, बरोबर आहे. इतक्यात आपण जस्ट बघितले. बघा काय, ऑक्टागॉनला 8, बरोबर आहे. ऑक्टागॉनला 8, हेप्टागॉनला 7, हेक्झागॉनला बघा 6 असतात आणि पेंटागॉनला 5. तर याच्यापैकी बघा पेंटागॉन, हेप्टागॉन आणि ऑक्टागॉन आपल्याला दिलेला आहे या चार्टमध्ये. दिसतोय का, बरोबर आहे. हेप्टागॉनचे 7, पेंटागॉनचे 5, ऑक्टागॉनचे 6 आणि क्वाड्रिलॅटरचे 4 साईड एकूण याला असतात. ओके. त्यापूर्वी बघा मित्रांनो, आपला हा नेक्स्ट विजन यूट्यूब चॅनल आपला सगळ्यांना माहिती आहे बऱ्याच जणांना, कारण अगोदर व्हिडिओ टाकले, आता व्हिडिओ टाकायचं थोडंसं बंद झालं पण परत याच्यावरती व्हिडिओ टाकले, कारण एकच चॅनलवरती खूप सारे एकच टाईपचे व्हिडिओ, एकच थंबनेल टाईपचा दिसल्यामुळे विद्यार्थी खूप कन्फ्यूज होतात. म्हणून मित्रांनो याच्यावरती मी तुम्हाला 100% व्हिडिओ टाकणार आहे. आणि नेक्स्ट स्टँडर्डला तुमचा म्हणजे जो 6th स्टँडर्डचा तुमचा जो आता पेपर येणार नेक्स्ट, ठीक आहे ना, याच्यावरती तुम्हाला नेक्स्ट सगळे तुम्हाला जे काही व्हिडिओ असणार ते नेक्स्ट विजनने आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे. त्यामुळे या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं मित्रांनो, सपोर्ट करा. ठीक आहे ना. तुम्हाला अगोदरपासून मी सपोर्ट करत आलो आहे, त्यामुळे तुम्ही सपोर्ट करा. आणि हा ब्लॉगिंगचा आपला एक कैलास सर बोलते म्हणून यूट्यूब चॅनल चालू केला. सगळ्यांनी या चॅनलवरती सर्च करा, लक्षात घ्या, सर्च करा, तुम्ही लोगो बघून घ्या, तुम्हाला दिसेल. सर्वांनी यालाही सबस्क्राईब करायचं. याच्यावरती जे ब्लॉगिंगचे मी जे कोट्स असणार आहे, मोटिवेशन असणार आहे, ते माझ्या भाषेत राईट करून तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे ना. आणि पूर्ण कॉमेडीमध्ये असणार, त्यामुळे तेही एन्जॉय करा आणि एकीकडे चांगला अभ्यासही करा. ओके. त्यामुळे दोन्हीही चॅनलला सबस्क्राईब करून घेणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. महेश डिपॉझिट बघा रुपीज तुम्हाला दिले 8650 इन द बँक ॲट द रेट ऑफ द 6 PCP. हाऊ मच मनी विल ही गेट द एंड ऑफ द इयर इन ऑल. बघा ठीक आहे ना. काय का, मग आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला इंटरेस्ट काढून घ्या. मग इंटरेस्टचा फॉर्म्युला काय का, P इंटू T इंटू R अपॉन 100, बरोबर आहे. याच्यामध्ये व्हॅल्यू करा. प्रिन्सिपलची व्हॅल्यू 8650, आरची व्हॅल्यू 6 आणि टीची व्हॅल्यू 1 आणि आपण 100. ओके ना. मग याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला आन्सर भेटणार आहे का 590 रुपीज. मग आता जर आपल्याला अमाऊंट जर फायनल जर काढायची असेल तर अमाऊंटची व्हॅल्यू काय आपण कळू शकतो का, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, बरोबर आहे. प्रिन्सिपलची व्हॅल्यू ही सेम इकडे टाकून द्या आणि त्याच्यानंतर इंटरेस्टची व्हॅल्यू टाकून द्या. ओके ना. मग याचे ॲडिशन केल्यानंतर 9169 रुपीज आपल्याला आन्सर भेटणार आहे. ठीक आहे. पुढे बघा मित्रांनो, ड्रॉ द XYZ W अँड द नेम ऑफ द फॉलोइंग. तुम्हाला काय करायचं, XYZ आणि W तुम्हाला काय करायचं, एक आपण क्वाड्रिलॅटर म्हणतो तो काढायचा तुम्हाला आणि याच्यातलं तुम्हाला दिलेले आन्सर शोधायचे. आता सगळ्यात पहिले काम करायचं, ड्रॉ करून घ्या. बघा सिरियलनुसार घ्या, XYZ W, बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला घ्यायचं आहे. बघा काय दिलं इथं, बघा XYZ आणि W. मग आता याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले सांगितलं का ऑपोजिट अँगल्स. आता याच्यातले ऑपोजिट अँगल कोणते असणार आहे बघा, तर ऑपोजिट अँगल हे झाले तुमचे, एक्सच्या समोरचा हा Z झाला आणि अँगल वायच्या समोरचा हा W झाला, म्हणजे XZ आणि Y आणि W झाला, बरोबर. इथं आहे का, येस आहे, बरोबर. पण बघा पेअर्स ऑफ द ऑपोजिट साईड. आता ऑपोजिट साईड कोणत्या झाल्या याच्यामधल्या, की हा YZ झाला, YZच्या समोरची साईड म्हणजे ऑपोजिट साईड XW झाली, XYच्या समोरची ही WZ झाली. ठीक आहे ना. अशा प्रकारे तुम्हाला पेअर लिहायचे. तर ॲडजस्टंट साईड, आता ॲडजस्टंट साईड आपण ऑलरेडी इतक्यात बघितलं इक्वेशन, बरोबर आहे. समजा मी XY घेतला तर येणार काय, XW. समजा मी WZ घेतलं तर येणार काय, WX, बरोबर आहे. समजा YZ घेतलं तर येणार काय, YX, बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला ॲडजस्टंट साईड द्यायची. आता ॲडजस्टंट अँगल वगैरे झाला, समजा मी घेतला
अँगल YXW म्हणजे एक्स आपल्याला कॉमन पाहिजे तर रिटर्न काय येणार WXY अशा प्रकारे तुम्हाला घ्यायचे. आणि नंतर डायगोनल ऑफ द क्वाड्रिलेटर काय झालं तर याच्यामध्ये डायगोनल हे झाले XZ आणि WY हे झाले याचे डायगोनल्स. ओके, तर फायनली बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण 6 स्टँडर्डचा मॅथमॅटिक्सचा पायाभूत चाचणी असेल किंवा तुमचा रेग्युलर सेमिस्टरचा पॅटर्न असेल यासाठी उपयुक्त IMP क्वेश्चन बघितले. आणि लक्षात घ्या ही क्वेश्चन पेपर चालू वर्षाचीच आहे, त्यामुळे याचा चांगला अभ्यास करा. जे क्वेश्चन तुम्हाला जवळजवळ 99.99% आपण क्वेश्चन सॉल्व्ह करून दिले. जे काही रिमेनिंग राहिले असेल लॉंग क्वेश्चन ते तुम्ही घरी ट्राय करा, चांगला प्रयत्न करा आणि व्हिडिओ नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि लक्षात घ्या आपल्या 3ही यूट्यूब चॅनलवरती कनेक्ट राहा, कारण तुम्हाला पूर्णपणे माहिती भेटणार आहे. आता तुम्ही नेक्स्ट स्टँडर्डला गेल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे गायडन्स आपल्या एकमेव यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे. ओके ना, मी तुम्हाला सपोर्ट करतो मित्रांनो, तुम्हीही सपोर्ट करा. लोड घ्यायची गरज नाही. पेपरच्या 1-2 दिवस अगोदर देखील तुम्हाला प्रत्येक पेपरच्या 1-2 दिवस अगोदर तुम्हाला 100% IMP क्वेश्चन वगैरे काय असेल परीक्षेचा पॅटर्न असेल हे देखील तुम्हाला व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे. ओके, चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.